निफाड तालुक्यातील बंद असलेल्या निफाड साखर कारखान्याच्या भाऊसाहेब नगर कार्यस्थळावर आज रविवारी रोजी पहाटेच्या सुमारास वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकलाय। एकूण 3 ते 4 बिबट्यांपैकी एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या निफाड साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दररोज बिबट्यांचं दर्शन होत असल्यानं या परिसरात बिबट्यांची मोठी दहशत आहे। दरम्यान वन विभाग व आधुनिक बचाव पथक, निर्भय संचार फाउंडेशन संचलित वन राजा बचाव पथक, AREAS पथक यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी बिबट्यांची रेस्क्यू ऑपरेशन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। गेल्या 2 दिवसांपासून बिबट्याचा मागोवा घेत बंद असलेल्या कारखान्याच्या आतील भागात 2 ठिकाणी पिंजरे लावण्यात आली होती। यात भक्ष्य म्हणून शेळ्या ठेवण्यात आल्या होत्या। बिबट्याचा मागोवा, त्याचा संचार या सर्व गोष्टींचा आढावा घेत बिबट्या जेरबंद करण्यात यश आलंय। उपवन संरक्षक राकेश सेपट, सहाय्यक वन संरक्षक शिवाजी सहाणे, वन परिक्षेत्राधिकारी राहुल घुगे, वन परिमंडळ अधिकारी जयराम शिरसाट तसेच आधुनिक बचाव पथक वनरक्षक विजय दोंदे, निर्भय संचार फाउंडेशन संचलित वन राजा शरद जाधव व पथक AREAS सुशांत सर यांनी एकत्रितपणे गेल्या 7 दिवसांपासून या ठिकाणी सदरचं बिबट्या रेस्क्यू करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या। या प्रयत्नाला यश आलं। दरम्यान आज रविवारी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या लहान बिबट्या असून त्याचं वय अंदाजे 2 ते 2.5 वर्ष आहे। दरम्यान या कारखान्यांमध्ये एकूण 4 बिबट्या असल्याचा अंदाज वन विभागानं वर्तवलाय। मादी बिबट्याचे हे पिल्लू जेरबंद झालं असल्यानं मादी बिबट्या हा आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन वनराजा पथकाचे प्रमुख शरद जाधव यांनी नागरिकांना केलंय। पकडलेला बिबट्या हा निफाड येथील वन उद्यानात नेला असून त्याला त्या ठिकाणी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। या बिबट्याला पकडण्यासाठी अमोल टर्ले, प्रमोद मत्सागर, नथू मत्सागर, योगेश आढाव, अहमद शेख आदी नागरिकांचं वन विभागाला सहकार्य लाभलंय असे वन विभागानं कळवले। सिकी 24 ताससाठी प्रतिनिधी निलेश सगर, कसबे सुक्याने, निफाड। इथं 3 ते 4 बिबटे तुम्हाला दिसू राहिले, ते सकाळी 6 ते 7 वाजता बाहेर येतात आणि रात्री परत भाऊसाहेब नगरच्या बंद कारखान्याच्या परिसरामध्ये ते असतात। आता मी तुम्हाला सर्व नागरिकांना विनंती करतो, पिंजऱ्यामध्ये जो बंद झालेला बिबट आहे तर तो पिल्लू आहे, साधारणतः कुत्र्याच्या साईजचं ते पिल्लू आहे आणि ते आतमध्ये गेल्यामुळे जी माती बाहेर आहे तर ती त्याला सोडण्यासाठी थोडी आक्रमक झालेली आहे। त्यापैकी नागरिक आम्हाला थोडीशी साथ देत नाही। रात्री बिबट जर भिंतीवर बाहेर दिसला तर तुम्ही सगळे नागरिक तिथं बाहेर जाता आणि आता याच्यानंतर तुम्ही जर बाहेर गेले तर ती माती जास्त अग्रेसिव्ह झाली, कारण तिला तिच्या पिल्लाचा शोध घ्यायचा आहे। उद्या येत्या 2-3 दिवसामध्ये ती कदाचित एखाद्या माणसावर हल्ला पण करू शकते आणि जबाबदारी ते तुम्ही घेणार नाही, तुम्ही परत वन विभागाला दोषी धराल। तर मी वन विभाग आणि आमचं आधुनिक बचाव पथक निफाड, निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा व एरियाज फाउंडेशन ओझर या तिघांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर आम्हाला असं सहकार्य केलं तर येत्या 2-4 दिवसामध्ये आम्ही एवढे 2 ते 3 बिबट लवकर जेरबंद करून तुम्हाला हा भाऊसाहेब नगरचा कारखाना बिबट मुक्त करून देतो। आम्हाला फक्त नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, तुम्ही आम्हाला थोडं सहकार्य करा। पुढच्या 2 दिवसामध्ये पण आम्ही बिबटे ट्रॅप करून पकडून आहोत। धन्यवाद।